नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स. आज आपण बोलणार आहोत देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार 2026 विषयी. पद्म पुरस्कार 2026 जाहीर. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आले आहेत. कला, साहित्य, समाजसेवा, वैद्यक, शिक्षण, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 45 दिग्गज व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार. यावर्षीचा सर्वात भावनिक आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने आणि साधेपणाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांचे योगदान भारतीय सिनेसृष्टीसाठी अतुलनीय आहे. त्यांच्यासोबतच दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना मरणोत्तर पद्मश्री, तर जाहिरात विश्वातील शिल्पकार पियुष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहीर करण्यात आले आहे. कला विश्वातील मानकरी. कला आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांनाही यावर्षी सन्मान मिळाला आहे. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय वायोलिन वादक डॉक्टर एन राजम पद्मविभूषण, गायिका अलका याज्ञिक आणि दिग्गज अभिनेते मामुटी पद्मभूषण, अभिनेते आर माधवन, प्रोसेनजित चटर्जी आणि अनिल कुमार रस्तोगी यांना पद्मश्री पुरस्कार. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब. यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 4 दिग्गजांचा समावेश असून ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. चला तर मग या व्यक्तिमत्वांची थोडक्यात ओळख करून घेऊया. भिकल्या लाडक्या धिंडा. पालघर जिल्ह्यातील वलवंडे गावचे रहिवासी असलेले 89 वर्षीय भिकल्या लाडक्या धिंडा हे आदिवासी तारपा वादक आहेत. तारपा या पारंपरिक वाद्याचे उत्कृष्ट वादन, तारपाची निर्मिती, तरुण पिढीला प्रशिक्षण. आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. रघुवीर खेडकर. तमाशा क्षेत्रातील दिग्गज कलाकार रघुवीर खेडकर गेल्या 40 ते 45 वर्षांपासून तमाशा संस्कृती जपण्याचं कार्य करत आहेत. सोंगाड्या भूमिकेसाठी प्रसिद्ध, तमाशा महर्षी म्हणून ओळख, कांताबाई सातारकरांचे सुपुत्र. त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्रीरंग देवबा लाड. परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना गावचे श्रीरंग देवबा लाड हे कृषी क्षेत्रातील एक आदर्श नाव आहे. कापूस तंत्रज्ञानाचे जनक, शाश्वत शेतीचे मार्गदर्शक, शेतकरी केंद्रित नवप्रवर्तनाचे प्रेरक. त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस. मुंबईतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस आशिया खंडातील पहिली दूध बँक 1989. नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी मोठे योगदान आणि स्नेहा संस्थेमार्फत झोपडपट्टीतील महिला आणि मुलांसाठी सेवा. आरोग्य क्षेत्रातील या अफाट कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. हे सर्व पद्म पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वर्षाच्या उत्तरार्धात राष्ट्रपती भवनात प्रदान केले जाणार आहेत. मित्रांनो, माणूस आपल्या कर्तृत्वाने किती मोठा होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे पद्म पुरस्कार. आपल्याला या दिग्गजांच्या कार्यातून नक्कीच प्रेरणा घ्यायला हवी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.